मंडळी, आज आपल्या बाप्पांना प्रसाद माहिती का कशाचा बनवतोय आपण? बालुशाही. एकदम रसभरी आणि छान सॉफ्ट अशी बनणारी ही सोप्या पद्धतीची बालुशाही आज आपण बनवणार आहोत. चला आपण साहित्य बघून घेऊया त्यासाठी. मैदा, साखर, खाण्याचा सोडा, तूप, गरजेनुसार पाणी आणि अर्धी वाटी दही आणि पिस्ता. साखरेमध्ये पाणी घालून त्याचा पाक बनवायला ठेवायचा आहे. एक तरी पाक आपल्याला लागणार आहे. आता आपण मैदा घेतला आहे आणि त्यामध्ये तूप घातलं आहे. सुरुवातीला मी 1-1.5 चमचा तूप घातला आणि सगळ्या मैद्याला हे पूर्ण लावून घेतलेलं आहे तूप. आता मध्यभागी दही घ्यायचं आहे, त्यामध्ये खायचा सोडा टाकायचा आणि त्याला किंचित मीठ घालून चांगलं फेटून घ्यायचं आहे. आता परत आपल्याला 2 चमचे तूप त्यामध्ये घालायचं आहे आणि मस्तपैकी हे सगळं व्यवस्थित करून हलक्या हाताने गरज लागल्यास पाणी घालून मळून घ्यायचं आहे. 10 मिनिटे झाकून ठेवल्यानंतर आपले हे पीठ तयार आहे. तुम्ही बघू शकता पीठ खूप चिकट पण नाही आहे आणि जास्त मोकळे पण नाही आहे. छान याला आकार देता येतो आहे. गोल आकार द्यायचा आहे. मध्यभागी बोटांनीच त्याला थोडंसं प्रेस करायचं आहे आणि सगळ्या बालुशाही तयार करून घ्यायच्या आहे. तळण्यासाठी तुम्ही तेल किंवा तूप वापरू शकता. तर हे नेहमी लक्षात ठेवायचं की तेल किंवा तूप खूप जास्त कडकडीत तापवायचं नाही आहे. अगदी मध्यम आचेवर आपल्याला ह्या सगळ्या बालुशाही तळायच्या आहे आणि हे लक्षात ठेवायचं आहे की एक पूर्ण बाजू तळून झाल्यानंतरच दुसरी बाजू आपल्याला परतवायची आहे. आता ह्या छान गोल्डन रंगाच्या आपल्या बालुशाही तयार झालेल्या आहेत. ह्या आता आपल्याला पाकात घालायच्या आहेत. पाक आपला एकतारी घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता याला छान एकतार आलेला आहे. असा पाक आपल्याला बालुशाहीला मुरवण्यासाठी हवा आहे. एका ट्रेमध्ये सगळ्या बालुशाही काढून घेतल्या आहे. त्यावर पाक घातलेला आहे. 5 मिनटं पाकामध्ये ह्या मुरू द्यायच्या आहेत आणि त्यानंतर पिस्त्याच्या कापांनी आपल्याला त्या सजवून घ्यायच्या आहे. ही एकदम रसभरीत अशी आपली बालुशाही तयार होते आणि सोप्या पद्धतीने तयार होते. ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. निश्चितच तुम्हाला आणि बाप्पाला पण आवडेल. रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग इझी कुकिंग.